इंटिग्रल लिमिटिंग व्हॅल्यूज आहेत इंटिग्रेशनच्या 3 to 5 1/√of टू एक्स प्लस 3 minus root of 2x minus 3 into dx. यामध्ये रॅशनलायझेशन करावं लागेल आपल्याला डिनॉमिनेटरच्या टर्मचं. रॅशनलायझेशन जर केलं इंटिग्रल 3 to 5 1/√of 2x plus 3 minus root of 2x minus 3 multiplied by square root of 2x plus 3 plus root of 2x minus 3 divided by root of 2x plus 3 plus root of 2x minus 3 into dx. कारण रॅशनलायझेशन शिवाय हे स्क्वेअर रूटच्या टर्म्स सेपरेट करण्याला दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. यात इंटिग्रल 3 to 5 न्यूमरेटरची टर्म रूट 2x plus 3 प्लस रूट 2x minus 3 हे ॲज इट इज राहील. डिनॉमिनेटरला a minus b into a plus b a minus b into a plus b या फॉर्ममध्ये टर्म येतेच रॅशनलायझेशनमध्ये. त्याला आपण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर लिहू शकतो. या a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरमध्ये स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजेच टर्म येईल 2x plus 3 2x plus 3 आणि मायनस केल्यामुळं या दोन्ही टर्मचे साईन चेंज होतील. म्हणजे मायनस 2x प्लस 3 इंटू dx. थोडंसं डायरेक्ट आपण जाऊ शकतो आता या सिंपल स्टेप्सला, ज्यात हे 2x कॅन्सल होऊन जातील. टू एक्स आणि मायनस 2x कॅन्सल झाले. काय होईल टर्म पुढे आता मग इंटिग्रल डिनॉमिनेटरला 3 plus 3 कॉन्स्टंट आहे. आता एक्सची टर्म तर एलिमिनेट झाली. 3 plus 3 कॉन्स्टंट 6. तो 6 आपण लगेच इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन टाकू. म्हणजे 1/6 इंटिग्रल 3 to 5. आणि आता राहिले हे रूट. या रूटलाच आपण रेस टू 1/2 लिहू शकतो. म्हणजे 2x plus 3 raised to 1/2 plus 2x minus 3 raised to 1/2 into dx. ax plus b bracket raised to n. ax plus b bracket raised to n चं इंटिग्रेशन काय असतं?
1 अपॉन ए म्हणजे इथे 2 एक्सचा कोइफिशियंट आहे. एक्सच्या कोइफिशियंटने डिवाइड करायचं असतं आणि मग एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आपण त्या ब्रॅकेटसाठी वापरू शकतो. 1 अपॉन ए म्हणजे 1 अपॉन 2 इंटू 2x प्लस 3 1/2 प्लस 1 म्हणजे 3/2 डिवायडेड बाय 3/2 एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सेकंड टर्मही तशीच आहे. त्यात परत 1/2 2x मायनस 3 रेस टू 3/2 अपॉन 3/2 लिमिट्स फ्रॉम 3 to 5. सिम्प्लिफिकेशन करत असताना हे 2 कॅन्सल होईल, 2 कॅन्सल होईल आणि इथे अपॉन 3 आहे, इथे अपॉन 3 आहे, 1/3 परत बाहेर येईल म्हणजे 1/6 इंटू 1/3 आणि ब्रॅकेटमध्ये राहिला आता 2x प्लस 3 रेस टू 3/2 प्लस 2x मायनस 3 रेस टू 3/2 and limits from 3 to 5. आता इथं महत्त्वाचं आहे लिमिटिंग व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करणे आणि त्याचं कॅल्क्युलेशन. ब्रॅकेटच्या बाहेर 1/18 एक मोठा ब्रॅकेट टाकू आधी, त्यात एक छोटा ब्रॅकेट. पहिल्यांदा एक्सच्या जागी अप्पर लिमिट टाकणार आपण 5. एक्सच्या जागी जर 5 सबस्टिट्यूट केला तर 2 इंटू 5 म्हणजे 10, 10 प्लस 3 13. लगेच पूर्ण कॅल्क्युलेशन करून टाकू आपण त्याचं. 13 रेस टू 3/2 प्लस 2 इंटू 5 10, 10 मायनस 3 म्हणजे 7, 7 रेस टू 3/2. यात आपण हा ब्रॅकेट पण एलिमिनेट करू. आता अप्पर लिमिट टाकलं, लोअर लिमिटसाठी मायनस होणार आहे. या दोन्ही टर्म सध्या प्लस आहेत, लोअर लिमिटसाठी मायनस होतील सबट्रॅक्शनमध्ये. आता एक्सच्या जागी 3 टाकायचा आहे इथे, मायनस 2 इंटू 3 म्हणजे 6, 2 इंटू 3 6 आणि 6 प्लस 3 9, 9 रेस टू 3/2 मायनस 2 इंटू 3 6, 6 मायनस 3 म्हणजे 3, 3 रेस टू 3/2. म्हणजेच फायनली त्याला तुम्ही थोडंसं मॉडिफाय करू शकता. मॉडिफिकेशनमध्ये 13 रेस टू 3/2 ला 13 रूट 13 लिहिता येईल. एक्स रेस टू 3/2 ला आपण काय लिहितो, एक्स रूट एक्स, बरोबर आहे. म्हणजे 1/18 इन ब्रॅकेट 1/18 इन ब्रॅकेट 13 रूट 13 प्लस 7 रूट 7 मायनस 9 रूट 9, पण 9चं स्क्वेअर रूट निघतं 3, बरोबर आहे. मग तो येतो 27 आणि मायनस 3 रूट 3. तर हा याच्यापेक्षा काही सिम्प्लिफाय होणार नाही आणखी. ओके,
Write down this. 1 minus 3 pi by 4. See here what is next question. Algebraic type चा तो पण integral zero to 1 x square minus 2 upon x square plus 1 into dx. अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन. पॉलिनॉमियलचा रेशो. पॉलिनॉमियलचा रेशो दिसला इंटिग्रेशनमध्ये कधीही कुठेही कोणत्याही, ते डेफिनेट असेल इंडेफिनेट असेल व्हॉटेवर, आधी चेक करायची डिग्री. डिग्री ऑफ न्यूमरेटर and degree of denominator. If degree of numerator is greater than or equal to degree of denominator, म्हणजे न्यूमरेटरची डिग्री जर डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा ग्रेटर असेल किंवा इक्वल असेल तर पॉलिनॉमियल डिव्हिजन आपल्याला करावंच लागतं. डिग्री ऑफ न्यूमरेटर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर असेल, पॉलिनॉमियल डिव्हिजन करावंच लागतं. आता हे डिव्हिजन आपण आपल्या स्किलवर डिपेंड आहे. काही वेळा त्या टर्मनुसार ते डिव्हिजन डायरेक्ट पण करता येतं, काही वेळा ॲक्च्युअल पॉलिनॉमियल डिव्हिजन यूज करावं लागतं. या प्रकारे आता इथे न्यूमरेटरला आहे एक्स स्क्वेअर मायनस 2, डिनॉमिनेटरला आहे एक्स स्क्वेअर प्लस 1. डायरेक्ट डिव्हिजन कधी होऊ शकतं, ज्यावेळी डिनॉमिनेटरला असलेली टर्म आपण इझिली न्यूमरेटरला तयार करू शकतो, कारण डिग्री सेम आहे. इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स स्क्वेअर आहे, राहिला फक्त प्लस 1 जो इथं आपला तयार करायचा आहे, तो 1 आपण प्लस 1 मायनस 1 करून मिळू शकतो. बरोबर आहे. म्हणजे इंटिग्रल 0 to 1 एक्स स्क्वेअर आहेच, इथे प्लस 1 मायनस 1 करा, पुढे -2 तसाच डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू dx. ओके, इक्वल टू 0 to 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि -1 - 2 म्हणजे -3 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. झालं, पॉलिनॉमियल डिव्हिजन झालं, सेपरेशन झालं. यात हा एक्स स्क्वेअर प्लस 1 कॅन्सल होऊन जाईल, 1 शिल्लक राहील. 1चं इंटिग्रेशन सेपरेट घेता येईल आपल्याला. 1चं इंटिग्रल सेपरेट होईल, म्हणजेच इंटिग्रल 0 to 1 1 इंटू dx मायनस दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन सेपरेट घेत असताना 3 कॉन्स्टंट आउटसाइड घ्या. 0 to 1 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू dx. ओके, आता यात पहिली टर्म आहे 1, 1चं इंटिग्रेशन x आणि लिमिटिंग व्हॅल्यूज आहेत 0 to 1 मायनस 3 आउटसाइड तसाच 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजे tan इनवर्स x अँड लिमिट्स फ्रॉम 0 to 1. लिमिटिंग व्हॅल्यूज टाकून द्या. 0 to 1 मध्ये लिमिटिंग व्हॅल्यूज टाकल्या, एक्सच्या जागी आधी 1 येणार, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 0.
minus 3 in bracket tan inverse 1 minus tan inverse 0. Okay, equal to 1 minus 0 म्हणजे 1 आणि minus 3 tan inverse 1 pi by 4 pi by 4 minus आणि मायनस tan inverse 0 ची व्हॅल्यू 0. सो आन्सर इज 1 minus 3 pi by 4. Integral 0 to pi by 4 sin 4x into sin 3x integral 0 to pi by 4 sin 4x into sin 3x. दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर इंटिग्रेशनमध्ये प्रोडक्ट फॉर्म्युल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रोडक्ट फॉर्म्युल्यामध्ये 2 sin a into sin b काय असतो? Cos A minus cos B plus minus cos A plus B. cos a minus b minus cos plus B. a plus b. यासाठी आपल्याला इथे फक्त 2 आवश्यक आहे. मग आधी 2 न मल्टिप्लाय डिवाइड केलं 2 sin 4x into sin 3x into dx limits from 0 to pi by 4. 1 by 2 as it is. 2 sin a sin b चा फॉर्म्युला जर यूज केला तर cos a minus b, a म्हणजे 4x, b म्हणजे 3x, 4x minus 3x म्हणजे x minus cos a plus b 4x plus 3x म्हणजे 7x. आणि आता इंटिग्रेशन कॉसचं इंटिग्रल साइन कॉसचं इंटिग्रल साइन म्हणजेच 1 by 2 इन ब्रॅकेट sin x मायनस cos 7xचं इंटिग्रेशन sin 7x upon 7 limits from 0 to pi by 4. म्हणजेच आता आपण लिमिट्स टाकू शकतो इंटिग्रेशनचे 1 by 2 इन ब्रॅकेट अप्पर लिमिट टाकला x इक्वल टू पाय बाय 4 या ठिकाणी आणि इथे पण टर्म येईल साइन पाय बाय 4 मायनस इथे 1/7 आहे तो कॉन्स्टंट तसाच ठेवू आपण साइन 7 पाय बाय 4 एक्सच्या जागी पाय बाय 4 टाकला. त्यानंतर लोअर लिमिट जर विचार केला
लोअर लिमिट सबट्रॅक्ट होत असतं. हा मायनस होईल, हा प्लस होईल. पण वाट एव्हर काही जरी झाला प्लस मायनस, झिरो टाकला, साईन झिरोची व्हॅल्यू काय असते? 0. आणि इथे पण साईन झिरोच येणार, म्हणजे लोअर लिमिट कम्प्लिटली झिरो होऊन जाणार आहे. इक्वल टू 1/2. तसंच साईन π/4 म्हणजेच 1/√2 minus 1/7 into. Now what about sine 7 π/4? Cos π/4 minus साइन 7 π/4 आपण बाजूला घेऊ थोडासा. 7 π/4 लाच आपण 3 π/2 plus π/4 काय लिहू शकतो? 3 π/2 plus π/4 3 π/2 plus π/4. थ्री π/2 प्लस π/4 काय येते याची व्हॅल्यू? 7 π/4 येते. असं लिहू शकतो आपण, किंवा 2π मायनस π/4 जर लिहिला तरी चालेल. बरोबर आहे, दोन्हीपैकी कुठलाही. 2π मायनस π/4 लिहिलं अलाइड अँगल फॉर्म्युल्यानुसार. साइन 2π मायनस थिटा क्वाड्रंट कुठला? रेशो चेंज होतोय का? होतोय. 2π असल्यावर कसं रेशो चेंज होईल? टू पाय साठी रेशो कसा चेंज होईल? सर आम्ही ते 3 π/6 सांगितलं. 2π साठी रेशो 3 π/6 सांगितलं. ओके. पण क्वाड्रंट आहे फोर्थ, बरोबर आहे. हा घेतला काय, हा घेतला काय, क्वाड्रंट फोर्थ, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन म्हणजे मायनस साइन π/4 याची व्हॅल्यू येईल मायनस 1/√2. मायनस 1/√2. त्यातला 1/√2 परत कॉमन, म्हणजे 1/2√2 इन ब्रॅकेट. पहिली टर्म राहील 1, मायनस मायनस होईल प्लस 1/7, that is 1/2√2 multiplied by 8/7. यातला 2 कॅन्सल, 4 येईल. 4/7√2. 4/7√2. पण पॉसिबली आन्सर अजूनही थोडंसं मॉडिफाय होतं याच्यात, कारण 4 2चा मल्टिपल आहे. √2 मल्टिप्लाय डिवाइड करा, सिम्पल. किंवा त्या 4लाच 2 × 2 लिहा, त्यातल्या एका 2ला √2 × √2 लिहा, ते पण चालेल. म्हणजे टर्म येईल 4√2 अपॉन 7 × 2. मग तो 2 डिवाइड होईल 4ला, 2√2 अपॉन 7 विल बी द आन्सर. ओके.
इंटीग्रल 0 to pi by 4 sin raised to 4x sin raised to 4x sin square x चा स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर एक्स लाच 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 लिहिता येईल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. वन मायनस कॉस 2x अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू डिनॉमिनेटरच्या 2 चा स्क्वेअर 4 तो लगेच कॉन्स्टंट बाहेर इथे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला 1 मायनस 2 cos 2x प्लस cos स्क्वेअर 2x a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. पुन्हा इथे कॉसचा स्क्वेअर आला, साइन किंवा कॉसचा स्क्वेअर आला की डबल अँगल मध्ये कन्व्हर्जन. तसं साइन स्क्वेअर थीटाला 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2 लिहिलं, तसं कॉस स्क्वेअर थीटा असतो 1 प्लस कॉस 2 थीटा अपॉन 2, जस्ट द डिफरन्स ऑफ प्लस और मायनस. म्हणजे यात टर्म होईल 1/4 इंटीग्रल 0 to pi by 4 1 minus 2 cos 2x plus cos square theta 1 plus cos 2 theta 2 into 2x म्हणजे 4x upon 2 into dx. यात 1/2 कॉमनच घ्या परत एक, जरी निघत नसेल तर या दोन टर्मला 2 न मल्टिप्लाय करून टाकू आपण, म्हणजे फ्रॅक्शन निघून जाईल. 1/2 कॉमन घेतला तर बाहेर होईल 1/8 0 to pi by 4 इथे येईल 2, 1 ला 2 मल्टिप्लाय होईल, 2 ला 2 मल्टिप्लाय होईल, मायनस 4 cos 2x आणि प्लस डिनॉमिनेटरचा हा 2 कॅन्सल झाला, 1 प्लस cos 4x. आता सगळ्या टर्मचे इंटिग्रेशन सेपरेट घेता येतील. त्यात हे 2 + 1 कॉन्स्टंट आहे, 3 होईल आणि 3चं इंटिग्रेशन लगेच लिहिता येईल 3x मायनस 4 कॉन्स्टंट तसाच, कॉसचं इंटिग्रेशन साइन, cos 2x चं इंटिग्रेशन साइन 2x अपॉन 2 प्लस cos 4x चं इंटिग्रेशन साइन 4x अपॉन 4. लिमिट्स फ्रॉम 0 to pi by 4 अगेन. अप्पर लिमिट टाकून द्या, एक्सच्या जागी π/4 टाकला, इथे हा एक 2 कॅन्सल होऊन जाईल फक्त,
एक्सच्या जागी पाय बाय 4 टाकला तर 3 पाय बाय 4 मायनस 2 साइन, इथे जर एक्सच्या जागी पाय बाय 4 टाकला तर 2x आहे, 2 इंटू पाय बाय 4 म्हणजे तो होईल पाय बाय 2 प्लस 1/4, हा 1/4 आधी तसाच ठेवला. इथे जर एक्सच्या जागी पाय बाय 4 टाकला तर साइन 4 पाय बाय 4, 4 4 कॅन्सल, पाय शिल्लक राहील. आणि लोअर लिमिटमध्ये इथे 0, साइन 0 ची किंमत 0, साइन 0 ची किंमत 0, म्हणजे लोअर लिमिट कम्प्लिटली 0 होऊन जाणार आहे. इक्वल टू शिल्लक काय राहिलं मग 1/8 इंटू 3 पाय बाय 4 मायनस 2 इंटू साइन पाय बाय 2, साइन 90, साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू, साइन पाय बाय 2 1, 2 इंटू 1 म्हणजे 2 राहील. आणि साइन पाय साइन पाय 0 म्हणजेच फक्त 2 राहिला इथे. 1/8 मल्टिप्लाय करा, 1/8 जर मल्टिप्लाय केला तर काय होईल 3 पाय अपॉन 32 मायनस 1/4. That will be the required answer. Next is integral 0 to infinity x into e raised to minus x. इंटिग्रेशन बाय पार्ट्स आहे, पण यात एक महत्त्वाची कन्सेप्ट आपल्याला शेवटच्या लिमिटिंग व्हॅल्यूजच्या वेळी यूज करावी लागणार इन्फिनिटीसाठी. इंटिग्रेशन बाय पार्ट्स लाईट रूलनुसार अल्जेब्रिक फंक्शन अगोदर आहे, एक्सपोनेन्शियल नंतर आहेच आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्स जर घेतला तर काय येईल फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू मायनस एक्स मायनस इंटिग्रल डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू मायनस एक्स इंटू डी एक्स. आता डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स घेत असताना ज्या लिमिटिंग व्हॅल्यूज आहेत त्या आपण 2 प्रकारे वापरू शकतो, हे लक्षात ठेवा. 2 प्रकारे कशा, एक तर पूर्ण इंटिग्रेशन आधी घेऊन टाकायचं, या सगळ्याला ब्रॅकेट टाकून द्यायचं आणि या पूर्ण ब्रॅकेटचं लिमिट टाकून द्यायचं, लोअर लिमिट अप्पर लिमिट शेवटी, सगळं सॉल्व झाल्याच्या नंतर. ओके. किंवा आपण असंही करू शकतो, आता मायनस आहे, ऑलरेडी सेपरेशन झालं आहे, या पूर्ण ब्रॅकेटला वेगळं लिमिट टाका आणि या इंटिग्रेशनला वेगळं लिमिट टाका, असंही चालतं. जिथे कुठे आपल्याला असं वाटतंय की याचं कॅल्क्युलेशन इझिली होऊन तो पटकन कॅन्सल होऊन जाईल, त्या ठिकाणी आपण याचं लिमिट वेगळं आणि याचं लिमिट वेगळं घेऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आता सध्या आपण इथं काय करू, या एक्झाम्पलला त्या ई रेज टू इन्फिनिटीचा आपल्याला इश्यू आहे,
त्याची आपण एकदाच शेवटी कंडिशन यूज करू. त्यामुळं पूर्ण टर्मला ब्रॅकेट टाकू आपण आणि 0 to इन्फिनिटी लिहून टाकू. ओके, इक्वल टू एक्स इंटू ई रेस टू मायनस एक्सचं इंटिग्रेशन मायनस ई रेस टू मायनस एक्स मायनस इंटिग्रल एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू ई रेस टू मायनस एक्सचा इंटिग्रल पुन्हा तेच मायनस ई रेस टू मायनस एक्स इंटू डी एक्स लिमिट्स फ्रॉम 0 to इन्फिनिटी. ओके, इक्वल टू अगेन फर्स्ट टर्म ॲज इट इज मायनस एक्स ई रेस टू मायनस एक्स. आता केअरफुली मायनस इंटू हा मायनस प्लस होणार आहे, हा मायनस इंटू हा मायनस प्लस होऊन गेला. इंटिग्रेशनमध्ये शिल्लक राहणार आहे फक्त ई रेस टू मायनस एक्स. मग ई रेस टू मायनस एक्सचं इंटिग्रेशन परत मायनस ई रेस टू मायनस एक्सच येणार. लिमिट्स फ्रॉम 0 to इन्फिनिटी. ओके, आता यामध्ये बऱ्याच जणांचं इथपर्यंत आलेले असू शकतं. लिमिटिंग व्हॅल्यूज आपल्याला टाकायच्या आहेत. लिमिटिंग व्हॅल्यूजसाठी आपण आधी अप्पर लिमिट टाकलं. अप्पर लिमिट इन्फिनिटी आहे. अप्पर लिमिट इन्फिनिटी आहे. काय करता येऊ शकतं? यात वाटल्यास ई रेस टू मायनस एक्स कॉमन येतोय आणि मायनस पण कॉमन येतोय. तो कॉमन घेऊन टाका, म्हणजे तो ब्रॅकेटच्या मध्येच कॉमन घेतला. मायनस ई रेस टू मायनस एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1 शिल्लक राहील. लिमिट्स फ्रॉम 0 to इन्फिनिटी. लिमिट्स फ्रॉम 0 to इन्फिनिटी. Now what about these limiting values? या लिमिटिंग व्हॅल्यूज कशा प्रकारे वापरणार सांगा. What is e raised to minus infinity? E raised to minus infinity. Yes. इथं कन्सेप्ट लागते. ई ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 2.71 असते, जे की ग्रेटर दॅन 1 आहे. एक रिझल्ट आठवत असेल, पर्टिक्युलर लिमिटच्या सेक्शनमध्ये तो विचारात येतो, घेतला जातो. a raised to infinity is always infinity if a is greater than 1. a जर 1 पेक्षा मोठा असेल
ए जर 1 पेक्षा मोठा असेल, कॉन्स्टंट म्हणजे बेस जर 1 पेक्षा मोठा असेल तर ए रेज टू इन्फिनिटी इन्फिनिटी. पण ए रेज टू इन्फिनिटी इक्वल टू 0 when a is less than 1. a जर लेस दॅन 1 असेल, a जर लेस दॅन 1 असेल तर त्याची व्हॅल्यू 0 येते. किंवा त्यालाच असंही म्हणता येतं, समजा आता ए रेज टू मायनस इन्फिनिटी आहे, त्यालाच आपण 1/a रेज टू इन्फिनिटी लिहू शकतो. तर ए जर 1 पेक्षा मोठा असला, ए जर 1 पेक्षा मोठा असला तर व्हॅल्यू येते इन्फिनिटी, आणि 1/इन्फिनिटी म्हणजे 0 असतो. 1/इन्फिनिटी म्हणजे 0. पण ई हा ऑलरेडी 1 पेक्षा मोठा आहे, 2.71 त्याची व्हॅल्यू आहे. त्यामुळं डायरेक्ट रिझल्ट आपण असंही लक्षात ठेवू शकतो, ई रेज टू इन्फिनिटी इज ऑलवेज इन्फिनिटी अँड ई रेज टू मायनस इन्फिनिटी इज ऑलवेज 0. ई रेज टू इन्फिनिटी इज इन्फिनिटी अँड ई रेज टू मायनस इन्फिनिटी इज 0. आणि त्यामुळं इथे जे अप्पर लिमिट असणार आहे, इन्फिनिटी टाकले की ई रेज टू मायनस इन्फिनिटी येतो आणि ही पहिली टर्म 0 होऊन जाते. पहिली टर्म 0 येते. लोअर लिमिटला आपण सबट्रॅक्शन करतो, तो मायनस आणि मधला मायनस 0, मधला मायनस प्लस होऊन जाणार, मायनस इंटू मायनस प्लस येईल. ई रेज टू 0 ची व्हॅल्यू, आता 0 मायनस असला काय प्लस असला काय डझंट मॅटर, ई रेज टू 0 म्हणजे 1 येणार, एकच्या जागी 0च, आणि प्लस 1 आहे हा, म्हणजे व्हॅल्यू येईल +1 लाईक दिस. त्यामुळे हा रिझल्ट खूप युजफुल आहे. ई रेज टू इन्फिनिटी इज इन्फिनिटी, e raised to minus infinity is 0.